राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। तुळजापूरमध्ये भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। मंदिर परिसरामधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूयात। अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। याच अनुषंगाने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तुळजापूरमध्ये देखील मोठा उत्साह आहे। आपण या ठिकाणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर या मंदिरा परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मंदिरातील जो काही सर्व परिसर आहे तो देशी विदेशी जी काही फुलं आहेत त्या फुलांनी सजवण्यात आलेला आहे। आज एकीकडे देशभरात संपूर्ण भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। याच अनुषंगाने तुळजापुरात देखील भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। अगदी मंदिरातील जो काही भक्तांना प्रवेश करण्याचा दरवाजा आहे तिथपासून ते पूर्ण मुख्य गाभारा जो आहे तो देवीचा तो आकर्षक फुलांनी त्याची सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर राज्यभरातून भक्त जे आहेत ते आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी जी आहे ते तुळजापुरामध्ये पाहायला मिळत आहे। देवीचा जो काही कळस आहे त्या परिसरामध्ये देखील आकर्षक अशी सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। या ठिकाणी जर पाहिलं तर एकंदरीतच एकीकडे अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जो आहे तो दिमागदार होणार आहे, तर दुसरीकडे आता तुळजापूरमध्ये देखील मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी सजावट त्याची करण्यात आलेली आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।